शिक्षण मंडळाचे 298 कोटींचे अंदाजपत्रक एकमताने मंजूर करण्यात आले आहे। महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे आगामी शैक्षणिक वर्षाचे सन 2013 ते 14 चे सुमारे 298 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेमध्ये 6 उपसूचनांसह एकमताने मंजूर करण्यात आले। परंतु त्याचवेळी शिक्षण मंडळातील शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारणे, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी मंडळाचे सदस्य आणि अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा सर्वपक्षीय सदस्यांनी व्यक्त केली। शिक्षण मंडळाने आगामी वर्षासाठी 344 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते। पालिका प्रशासनाने त्यामध्ये कटछाट करून ते 276 कोटींपर्यंत कमी केले होते, तर स्थायी समितीने मागील आठवड्यांमध्ये प्रशासनाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाला मंजुरी देताना त्यामध्ये 16 कोटी रुपयांची वाढ सुचवित अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवले होते। 5.5 तासांच्या चर्चेनंतर या अंदाजपत्रकाला एकमताने मंजुरी देण्यात आली। अंदाजपत्रकावरील भाषणादरम्यान सर्वच पक्षाच्या सदस्यांनी शिक्षण मंडळाच्या कारभारावर टीका केली। शिक्षण मंडळाच्या शाळांतील असुविधा, स्वच्छतागृहांची परिस्थिती, शिपायांचे वर्तन, अध्यापनाव्यतिरिक्त शिक्षकांवरील ताण तसेच शिक्षकांच्या अध्यापनापेक्षा इतर गोष्टींवर असलेला भर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती, शिक्षण मंडळ सदस्यांच्या खरेदीतील इंटरेस्ट आदी विषयांवर सदस्यांनी शिक्षण मंडळाला धारेवर धरले। यापुढे वर्ग सुरू असताना शिक्षकांना मोबाईलवर बोलण्यास बंदी घालण्यात यावी, शाळा सुधार समितीवर स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, शाळांच्या परिसरातील पान टपऱ्या आणि दारूचे गुत्ते, वाईन शॉप बंद करावेत, विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत, शिक्षण मंडळ सदस्यांनी टेंडरपेक्षा मंडळाची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, शाळांमध्ये वर्गाबाहेर पटसंख्येचा आकडा आणि विद्यार्थ्यांच्या नावांची यादी लावावी अशी सूचना सदस्यांकडून करण्यात आल्या। त्याचप्रमाणे राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलच्या धर्तीवर शहरात आणखी 5 शाळा सुरू झाल्या आहेत। शिक्षण मंडळ पुढील शैक्षणिक वर्षात राबवणार असलेल्या योजनांचा आढावा पुढील अंदाजपत्रकांसोबत सादर करण्यात यावा। तसेच बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी 2 मोबाईल व्हॅन वर्ग सुरू करावी आणि शिक्षण मंडळाने इयत्ता 8वीच्या पुढील वर्ग सुरू करावेत अशा प्रकारच्या उपसूचना मंजूर झाल्या आहेत।